पुण्यात दिवसाढवळ्या सेवन लव चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये दरोडा, 27 लाखांची रोकड लंपास। पुण्यातील सेवन लव चौक येथील टिंबर मार्केट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून अज्ञात 12 ते 13 जणांनी बँक कर्मचाऱ्याची दिशाभूल करत बँकेच्या कॅश पेटीवर डल्ला मारत 27 लाख रुपये लंपास केले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे। या घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सकाळी बँकेचे काम सुरू झाल्यानंतर साधारण 11 वाजण्याच्या सुमारास 12 ते 13 जण बँकेत आले। बँकेत इकडे तिकडे पसरून त्यांनी बँक कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत कॅशियरच्या काउंटरजवळची 27 लाखांची कॅश लंपास करत धूम ठोकली। या टोळक्यामधील काही जण हे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर काही गुन्हे नोंद आहेत। बँकेत दरोडा टाकल्यानंतर हे आरोपी विविध सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून खडक पोलीस स्टेशनमधील पोलीस या सीसीटीव्हीची तपासणी करत आहेत। सकाळी बँकेचे काम सुरू झाल्यानंतर साधारण 11 वाजण्याच्या सुमारास 12 ते 13 जण बँकेत आले। बँकेत इकडे तिकडे पसरून त्यांनी बँक कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत कॅशियरच्या काउंटरजवळची 27 लाखांची कॅश लंपास करत धूम ठोकली। पुण्यातील सेवन लव चौक येथील टिंबर मार्केट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून अज्ञात 12 ते 13 जणांनी बँक कर्मचाऱ्याची दिशाभूल करत बँकेच्या कॅश पेटीवर डल्ला मारत 27 लाख रुपये लंपास केले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे।